भाई 30,000 फॉलो. हॅपी 30K टू मी. मग मी माझ्या इन्फ्लुएन्सर जर्नीला जरा सिरियस घेते. दॅट्स द प्राइस ऑफ ब्युटी. हू सेज युअर नाव. तेव्हापासून मला सगळ्यांनी डिसअपॉइंट केलेलं आहे, पण माझ्या स्वप्नांनी कधीच डिसअपॉइंट केलेलं नाहीये. तीस हजार फॉलोअर्स इंस्टाग्रामला कंप्लीट झालेत आपले. वा येस. सो हे गाईज, मी प्रजिता वरुड आणि मी थोडंसं माझे 30,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. मग मी माझ्या इन्फ्लुएन्सर जर्नीला जरा सिरियस घेते. म्हणजे माझ्या मामाची मुलगी मला सारखी बोलते की तू यूट्यूबकडे लक्ष दे, इतकं लक्ष दे की यूट्यूब तू खूप चांगली ग्रो करू शकते, असं मला सारखं तिने प्रेशराईज केलेलं आहे. अँड एक सांगते की रील्स पण मी काय बनवत नव्हते पहिले. जेव्हा मी स्टार्ट केलं रील्स बनवायला तेव्हा मी खरं तर शॉर्ट्स अपलोड करायचे यूट्यूबला आणि हळूहळू व्ह्यूजच जात नव्हते. मग काय करणार, एवढी मेहनत केली वाया जायची. तर मग मामाच्या मुलीला सांगितलं तर ती बोलली इंस्टाग्रामला पण अपलोड करत जा. आणि मी इंस्टाग्रामला पहिलीच रील अपलोड केली तर ती 10K क्रॉस केली होती. आणि मग मला कळाला अल्गोरिदम इंस्टाग्रामचा. आणि मग हळूहळू मी अभ्यास केला काही गोष्टींचा. खेड, जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव जे आहे तिकडे मी पाहिलं की कोणते क्रिएटर्स काय करतात. ते बरेचसे क्रिएटर्स सर्च केले, त्यांचे व्हिडिओज पाहिले. मग मी असं विचार केला की मी या सगळ्यांपेक्षा काय वेगळं करू शकते. तर मला सुचली गाव गोष्टी ही सिरीज लॉन्च करायचं विचार केलाच मी. आणि मी माझ्या गावचा आवडचा व्हिडिओ टाकला आणि तो व्हायरल गेल्यानंतर खरुशी मग असं करत इतके सारे गावं कव्हर केले. अँड त्यानंतर इतक्या साऱ्या यात्रा कव्हर केल्या की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर माझी 30,000 इंस्टाग्रामला फॉलोवर मंडळी कंप्लीट झाली. आणि त्यासाठी हे बघा, मी खूप मेहनत केलेली ह्या गोष्टींसाठी आणि त्यामुळे मला इतके सारे फॉलोअर्स मिळाले आहेत. आणि हे क्रेडिट त्या माझ्या 30,000 फॉलोअर्सला पण जातं. ॲक्च्युली माझा या व्हिडिओज करण्याच्या मागं फक्त एकच थॉट होता की गाव असं दाखवायचं आपल्याला जसं कोणी दाखवलं नसेल आत्तापर्यंत. अँड जसं की कोकणकरांनी पहा आपल्याला कोकण किती पटवून दिलंय की कोकण असं आहे, कोकण तसं आहे. तसं मग आपला तालुका कोण पटवून देणार भाई, मीच ती मुलगी असा विचार केला आणि मी हे कंटेंट सुरू केले. आणि आज माझे 30,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि मी त्यासाठी करते सेलिब्रेशन. 30K सेलिब्रेशन. ॲक्च्युली मी एकटीच आहे, सो मग सेलिब्रेशन मी स्वतःसाठी करते. हे पहा 30K. वेट, हे पहा 30Kचा हा केक आहे, सॉरी पेस्ट्री है. बट कैसा है कि इधर कोई भी नहीं है अपना 30K का सेलिब्रेशन करने के लिए, असं काही नाही आहे. कालच माझे इथे सगळे चुटकुले फ्रेंड्स आहेत या कॉलनीतले, ते सगळे येऊन आमच्या इथे मी जवळजवळ 1.5 किलोची चिकन बिर्याणी बनवली होती आणि सगळेजण खाऊन गेलेले, पार्टी घेऊन गेलेले. बट कधी मला असं वाटतं की जेव्हा आपण म्हणजे मी गावं फिरते, गावांमध्ये जाते, व्हिडिओज काढते, तिथे मी खूप लोकांशी बोलते, पण घरी येऊन मी एकदम शांतीत एडिटिंग करते, खूप विचार करते काय लिहावं, कसं बोलावं काय, आणि मग एडिटिंग करून मी सगळं ते अपलोड करते. तर मग मी एकटी खूप काम करते. सो मी एकटी सेलिब्रेशन करणं डिझर्व करते. हो ना, हो की नाही? येस. सो आता मी कन्सिस्टन्सी ठेवते. अरे, आणि यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आठवड्यातनं 2-3 तरी लॉंग व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि आता सेलिब्रेशन करूया, चला पटापट. ये डिझर्व दिस. सॉरी, बघ, लेट्स सेलिब्रेट गाईज. फोटो काढून घेते पहिले. मी तिचं सेलिब्रेशन केलं ते माझ्या मम्माला दाखवायला. आशीर्वाद घेऊयात. सो थँक्यू स्वामी, थँक्यू सो मच. अँड अगेन हे पहा, मला तुम्हाला माझ्या अचीवमेंट्स दाखवायच्यात. एवढ्या साऱ्या ट्रॉफीज मिळाल्यात मला यावर्षी आणि माझी इच्छा आहे की इथे खाली पण हे सर्व भरून जावं. ट्रॉफीज इतक्या साऱ्या ट्रॉफीज झाल्या पाहिजेत की हा जो डोर आहे ओपन केला की लगेच या ट्रॉफीज अशा खूप साऱ्या दिसल्या पाहिजेत. आता अगेन आपण
बाप्पांचा आशीर्वाद घेऊयात. थँक्यू ते बाप्पा, थँक्यू. सो मी खूप खुश आहे आणि आता आपण सेलिब्रेशन करून घेऊयात फास्ट. लेट्स सेलिब्रेट 30K. हॅपी 30K टू मी. तुम्ही गा आता माझ्यासोबत जे व्हिडिओ पाहतात ते. हॅपी 30K टू मी. हॅपी 30K टू मी. कमिंग सून. 100K टाकावं असं वाटायला लागलं. समाधानच नाहीये जिंदगीत भाय. ब्राउन टर्न मधला बर्गर आहे हा. ब्राउन टर्न मधला तिथले बर्गर मला का आवडतात माहिती आहे, कारण तिथली टिक्की जी असते ती एकदम फ्रेश असते. सो मला खूप आवडतं. सो चीअर्स. 1 बाईट खाल्ली आहे. सो सॉरी गाईज, नॉट गाईज, गर्ल्स. सो 30K कम्प्लीट झाल्याच्या नंतर 30K कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला मोटिवेशन तर देऊ शकते. येस. सो फ्रेंड्स काय नाही आहेत लाईफमध्ये. स्वप्न सर्व काही आहे. जेव्हापासून मी माझे स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मला सगळ्यांनी डिसअपॉइंट केलेलं आहे, पण माझ्या स्वप्नांनी कधीच डिसअपॉइंट केलेलं नाही आहे. सगळे लाईफमधनं गेलेले आहेत, पण माझी स्वप्न इतके मला चिपकून बसलेले आहेत की विचार पण नाही करू शकत. हे होतं 30K कम्प्लीट झाल्यानंतरचं मोटिवेशन. सो स्वतःसाठी करा. जे काही करताय तुम्ही ते स्वतःसाठी करा. स्वतःचे स्वप्न पूर्ण करा. कोणी तुमचे स्वप्न पूर्ण करायला येणार नाहीये भाई. तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा बहन. आणि असं सेलिब्रेशन करायचं. गरज नाही कोणाची सेलिब्रेशन करायला. सो 30K फॉलोअर्स कंप्लीट झाले इंस्टाग्रामला. सो एक गाणं बनता है गाइस. डान्स बनता था पर गाना गाऊंगी मैं. सो हिंदीमध्ये नाही आहे, मराठीमध्ये पण नाही आहे सॉन्ग. आपलं सॉन्ग आहे इंग्लिशमध्ये. माझं फेवरेट सॉन्ग आहे. सो मी एक कडवं त्याचं गाऊन दाखवणार आहे. Who says you're not perfect? Who says you're not worth it? Who says you're the only one that's hurting? Trust me, that's the price of beauty. Who says you're not pretty? Who says you're not beautiful? Who says yeah? Who said? Would you tell me yourself? सो गाईज कसा वाटला आजचा व्लॉग ते कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता इथे तुम्हाला मी खूप सारे व्लॉग्स करताना दिसणार आहे. सो या जर्नीमध्ये पण मला अशीच साथ द्या आणि खूप सगळ्यांना शेअर करा आपलं चॅनल. आणि थँक्यू सो मच. बाय बाय.